वेलांटीचे शुद्धलेखनाचे जे नियम आहेत ते आता आपण पाहणार आहोत. हे सगळे नियम आपण सविस्तर पाहिलेले आहेत, पण एक संग्रह किंवा एक उजळणी म्हणून आपण हे नियम पुन्हा घेणार आहोत. नियम किती आहेत? तर नियम आहेत आपले 7. हे 7ही नियम आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीने पाहणार आहोत. नियम क्रमांक 1 जो आहे त्याच्यामध्ये हे एक अक्षरी शब्द आहेत, बरोबर? ती, मी, ही या प्रत्येक अक्षराला यातल्या हा जे अक्षर आहे ती, हे मी आहे, ही आहे, याला कुठली वेलांटी दिली आहे? दुसरी. नेहमी लक्षात ठेवायचं एक अक्षरी शब्दाला दुसरीच वेलांटी द्यायची. पण अपवाद काय? तर मी आहे. अपवाद काय? मी. ह्या नीला पहिली आपण दिली वेलांटी. का बरं दिली? शिकले आपण. कसला शब्द आहे हा? तर तत्सम. म्हणजे काय असतं? कुठल्या भाषेतून घेतलेला? संस्कृत. संस्कृत भाषेतून जसाचा तसा घेतलेला शब्द म्हणजे नी आहे, म्हणून आपण हा अपवाद दिलेला आहे. चला पुढे बघूया. नियम क्रमांक 2. शब्दातल्या जर एखाद्या अक्षराला वेलांटी पण आली आणि अनुस्वार पण आला तर तिथं द्यायची पहिलीच वेलांटी. कुठली द्यायची? पहिली. चिंता, रिंग, धिंग, बिंदू, चिंतन, चिंच हे सगळे जे अक्षर आहेत ती पहिल्या वेलांटीची आहेत, कारण त्याच्यावरती आलेला आहे अनुस्वार. अनुस्वार युक्त वेलांटी असेल तर ती नेहमी कुठली वेलांटी द्यायची? पहिली. व्हेरी. पुढे बघूया नियम क्रमांक 3. याच्यामध्ये शब्दाच्या शक्यतोवर येणारा हा नियम आहे. हा जो नियम आहे तो 100% सगळीकडेच लागू होईल असं नाही. जास्तीत जास्त ठिकाणी पहिल्या अक्षराला पहिलीच वेलांटी येते. पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी येते. वीणा. अपवाद दिलाय गीता, कारण हा कसला शब्द आहे? तत्सम. बऱ्याच शब्दांना पहिली वेलांटी येते कधी? जेव्हा पहिलं अक्षर हे वेलांटीचं असतं तेव्हा जास्तीत जास्त वेळा पहिली वेलांटी येते. नियम क्रमांक 4 पाहणार आहोत. लाली, राणी, साडी ह्यातली वेलांटी जी आहे ती शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची आहे. शब्द जो आहे हा शब्द बघितला लक्षात येतं की शेवटचं जे अक्षर आहे त्याला आपण कुठली वेलांटी दिलेली आहे? दुसरी. अपवाद फक्त 2च शब्द आहेत, अद्यापि आणि तथापि. हे 2च शब्द आहेत की त्यातल्या पी ला आपण पहिली वेलांटी दिली. बाकी सगळ्या ठिकाणी शेवटचं जे अक्षर आहे त्याला जर वेलांटी येत असेल तर ती वेलांटी आपण दुसरी द्यायची. चला पुढे बघूया. नियम क्रमांक 5. अतिशय सोपा नियम आहे, लक्षात ठेवायला सुद्धा सोपा. काय? तर या मध्ये आहे आपण जोड शब्द घेतलेला आहे. हा जोडाक्षर युक्त शब्द म्हणजे जोड शब्द जो आहे तो आणि त्याचबरोबर विसर्ग असणारा हा शब्द आहे, बरोबर? इथं विसर्ग आहे म्हणजे हे 2 टिंब आहेत. ज्या ठिकाणी विसर्ग आहे त्याच्या अलीकडच्या अक्षराला जर वेलांटी येत असेल तर त्याला पहिली वेलांटी द्यायची. विसर्गाच्या अलीकडे येणाऱ्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची. त्याचबरोबर जर जोड अक्षर येत असेल, विश्व, श्व, श्व, शलव दिला तर त्या ठिकाणी त्याच्या आधी येणारं जे अक्षर आहे त्याला आपण पहिली वेलांटी दिलेली आहे. दिसते का वेलांटी पहिली? म्हणजे शिस्त, चलात त्याच्या अलीकडे येणारं जे अक्षर आहे शी त्याला आपण दिलेली आहे पहिली वेलांटी. त्यामुळे निस्वार्थ इथं पण आलेला आहे विसर्ग. विसर्गाच्या अलीकडे आलेलं जे अक्षर आहे त्याला दिलेले आहे आपण पहिली वेलांटी. पुढे बघूया. नियम क्रमांक 6. हा नियम थोडासा लक्षात ठेवायला, विचार करून लक्षात ठेवायचा, कारण या मध्ये येणारे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये कुठेही जर हे अक्षर आलं दीर्घ अक्षर, कुठलं अक्षर? दीर्घ. कुठली कुठली दीर्घ अक्षर आहेत त्याचे उच्चार कुठले असतात? ई, लांब ई, लांब ऊ, ए, आई, ओ, औ हे आहेत काय आपले दीर्घ उच्चार असणारे शब्द किंवा अक्षर. तर या स्वरांचा उपयोग करून तयार झालेले जे अक्षर आहेत, उदाहरणार्थ दुसरी वेलांटी असणाऱ्या री, ई, लांबी, त्याच्या अलीकडे येणाऱ्या प्रत्येक अक्षराला पहिली वेलांटी द्यायची. पहिली वेलांटी द्यायची. बघा पी, सेम, ए दीर्घाला. मग हा जो दीर्घ उच्चार आहे या दीर्घ उच्चाराच्या अलीकडे आलेला पी आणि मी पहिली वेलांटी द्यायची. निवाडा बोला का? वा म्हणजे आ म्हणजे दीर्घाला. वाच्या अलीकडे आलेला नि हा पहिली वेलांटी द्यायची. राजगिरा, रा, आ, आच्या अलीकडे आलेला गी हा पहिली वेलांटी द्यायची. पुढं अपवाद याला हा पुन्हा एक तत्सम शब्द आलाय गीता. त्याला का ता म्हणजे आ आहे पण तरी सुद्धा आपण त्याला वेलांटी मात्र दिलेली आहे दुसरी, कारण
संस्कृत मधून जसा तसा आलेला हा शब्द आहे तत्सम शब्द. चला पुढे बघूया. नियमाला अपवाद असतात. असे वेगवेगळे अपवाद जर तुम्हाला सापडले तर तुम्ही ते नक्की लिहा. नियम क्रमांक 7 शेवटचा आहे नियम. खूप सोपा आहे लक्षात ठेवायला. या प्रत्येक शब्दाच्या शेवटी असलेलं जे अक्षर आहे अकारांत अक्षर म्हणजे कुठलं अक्षर ज्याला काही नाही स्वर कुठलाही स्वर लागून येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ न मोकळा अक्षर आले. कसं आले मोकळं व आलाय का त्याला काही लागून नाही उच्चार झालाय का त्याचा आ झाला का ई झाला का व वी उ वा झालाय का काही नाही. हा अक्षर जे असते ते अकारांत आहे. म्हणून ण व ब यांच्या आधी येणाऱ्या प्रत्येक अक्षराला जर वेलांटी येत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वेलांटी कुठली द्यायची आहे दुसरी. कुठली वेलांटी द्यायची दुसरी. अकारांत अक्षर जर शेवटी येत असेल अकारांत अक्षर जर शेवटी येत असेल शब्दाच्या तर त्याच्या आधी येणाऱ्या अक्षराला नेहमी दुसरी वेलांटी द्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण हे 7 नियम शिकलेले आहेत. आता मला तुम्हीच कोणता नियम कोणत्या अक्षरात वापरलेला आहे ते तुम्ही सांगायचं. मी इथं वेगवेगळे शब्द लिहिणार आहे. तुम्ही मला सांगायचं या ठिकाणी मॅडम आपण हा नियम वापरलेला आहे. ठीक आहे जमेल? 100% जमणार आपल्याला कारण आपण त्याचा सराव केलेला आहे. जरा तर मग पाहूया आपल्याला जमतंय का. चला तर वेलांटीचे सगळे नियम आपण छान पद्धतीने शिकलेलो आहोत. बघूया आपण शिकवलेले नियम जर प्रत्यक्ष उदाहरण आलं तर आपल्याला त्या उदाहरणामध्ये हे नियम ओळखता येतात का. ओळखता आले तर समजायचे तुम्हाला सगळे नियम कळले. आणि जेव्हा आपल्याला प्रश्न विचारले जातील की शुद्ध अशुद्ध शब्द कोणता किंवा दुरुस्त करा शुद्ध अशुद्ध शब्द दुरुस्त करा असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळी तुम्हाला हे नियम आठवून दुरुस्त करावं लागणार आहे. तेही आपण नंतर करूया. पहिल्यांदा नियम मला सांगायचे तुम्ही की आपण कुठले नियम या शब्दांमध्ये वापरलेले. चला पहिला शब्द आहे चिंता. जर शब्दात मध्ये अनुस्वाराला वेलांटी आली तर नेहमी पहिली वेलांटी द्यायची. निशुल्क. व्हेरी गुड. इथं विसर्ग आहे. विसर्गाच्या आधी आलेला अक्षराला वेलांटी आहे म्हणून ती पहिली वेलांटी द्यायची. हा नियम माहिती आहे तुम्हाला. पुढचा नियम एक अक्षरी शब्दाला श्रावणी. शेवटच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची. पिंटू. व्हेरी गुड. पुढं व्हेरी गुड. म्हणजे पहिला अक्षर आलेला आहे वी पहिल्याच आहे शब्दामध्ये म्हणून त्याला पहिली वेलांटी दिली. त्याचबरोबर ळा. ळा हे दीर्घाक्षर आहे. आ आहे. कुठली कुठली दीर्घाक्षर सांगितलीत आपण मोठाई 2 नंबरचा उ ए ऐ ओ औ हे सगळे काय आहेत दीर्घाक्षर आहेत. दीर्घाक्षर कुठल्याही शब्दामध्ये कुठल्याही स्थानी जर दीर्घाक्षर आलं आणि त्याच्या अलीकडे जर वेलांटी आली तर इथं सांगितल्याप्रमाणे ळा हे दीर्घाक्षर आहे. त्याच्या अलीकडे आलेले वेलांटी आहे वी पहिली वेलांटी दिली. पुढे किंमत. गीता अपवाद आहे. व्हेरी गुड. काय पहिल्या अक्षर असून सुद्धा याला दुसरी वेलांटी दिली आहे का. अपवाद दोन्ही नियम लागू होत नाही. तिथून सुद्धा गला पहिली वेलांटी असायला पाहिजे होती तरी दिली नाही. शिवाय जर आपण म्हटलं की पहिलंच अक्षर आहे मग तरी सुद्धा दिली नाही. याचं कारण हे हा जो शब्द आहे हा काय आहे अपवाद आहे. काय अपवाद कसला शब्द आहे हा तत्सम शब्द आहे. म्हणजे कुठल्या भाषेतून घेतलेला आहे व्हेरी गुड. चला पुढे सांगा. बीड. व्हेरी गुड. अकारांत शब्द म्हणजे अकारांत अक्षरानं जर शेवट झालेला असेल एखाद्या शब्दाचा त्याच्या अलीकडं जर वेलांटी येत असेल तर दुसरी वेलांटी द्यायची. अकारांत शब्द म्हणजे अकारांत अक्षर म्हणजे कसलं अक्षर काना वेलांटी काही नाही असं मोकळं अक्षर जे आहे ते अकारांत. पुढं व्हेरी गुड. पुढं विश्वजित. पहिली वेलांटी किंवा दुसरा नियम व्हेरी गुड. जोडाक्षर असलेले शब्द आलेला आहे हा श्व शला व त्याच्या अलीकडे आलेला आहे हे वेलांटी. मग ती काय द्यायची पहिली वेलांटी. जित विश्व
विश्वजित शेवटचा शब्द अकारांत अक्षराच्या आधी जर वेलांटी असेल तर दुसरे वेलांटी द्यायची. जे आकारांत अक्षर आहेत आणि त्याच्या अलीकडे आलेले हे जे अक्षर आहे जी त्याला दुसरी वेलांटी द्यायची. चला चिमणी 2 वेलांटी आल्यात. पटपट नियम सांगा. पहिल्या अक्षराला शेवटच्या वेलांटीला शेवटच्या अक्षराला शेवटची वेलांटी 2 नंबर पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची. रिश बघा 2 वेलांटी पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची. अकारांत अक्षर असल्यावर त्याच्या आधी वेलांटी द्यायची. 2 नियम आहेत. पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी दिली आणि री म्हणजे अकारांताच्या अलीकडे असलेले हे अक्षर आहे त्याला दिलेले आहे दुसरी वेलांटी. विस्तव पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची. 2 शब्दाच्या आधी आलेला अक्षर आहे म्हणून पहिली पहिली. वेलांटी. 2 नियम तारीख अकारांताच्या आधी. व्हेरी गुड. शनिवार दीर्घ अक्षराच्या आधी वेलांटी असली तर पहिली वेलांटी द्यायची. व्हेरी गुड. दीर्घ अक्षराच्या अलीकडे आलेल्या अक्षराला वेलांटी आहे म्हणून पहिली वेलांटी दिली. शिक्षा पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची. चला पुढे हाच नियम इथं पण लागू होतोय. शिक्षक पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी चला द्यायची. श्री एक अक्षराच्या आधी त्याला दुसरी वेलांटी द्यायची. तथापि अपवाद व्हेरी गुड. मला वाटलं फसणार तुम्ही आता. अपवाद आहे हा शब्द. कसला शब्द आहे? अपवाद तत्सम शब्द आहे. अपवाद आहे. मी एक अक्षराचा शब्द नाही अपवाद. व्हेरी गुड. हा मी सुद्धा काय आहे? अपवाद आहे. थोडस जरा जमली होते का बघतच होते मी पण नाही गावला तुम्ही आहे ना. किल्ला पहिल्या अक्षराला पहिली वेलांटी द्यायची. जोडाच्या आधी जर अक्षराला वेलांटी असली तर पहिली वेलांटी द्यायची. व्हेरी गुड. लिंबू अनुस्वाराला वेलांटी असेल तर पहिली वेलांटी द्यायची. व्हेरी गुड. अशा पद्धतीने सर्व नियम असलेले हे सगळे शब्द आहेत. या नियमांचा आपल्याला एवढा अभ्यास झालेला आहे की आता अशुद्ध शब्द कुठले, शुद्ध शब्द काय. आणि बऱ्याच वेळा असं होतं की याच्यामध्ये भरपूर अपवाद असतात. मग हे अपवाद सुद्धा आपल्याला लक्षात येणार आहेत. जर कुठेही वाचताना लिहिताना अपवाद दिसले तर अपवादाची नोंद घ्यायची. आपण ते लिहायचे. कुठल्या नियमाने असं झालेलं आहे बरं असा विचार करायचा. कारण शिष्यवृत्तीला चॅलेंजिंग प्रश्न असतात. त्या ठिकाणी आपल्याला असे 100% हा शब्द देणार, हा शब्द देणार, त्याचबरोबर तथापि देणार. मग आपण गोंधळणारच. म्हणून अपवाद हे बऱ्याचदा आपल्याला अभ्यासावे लागणार आहेत. अशा पद्धतीने आपण सगळे नियम पाहिले आणि याच नियमांवरती आधारित आणखीनही उकाराचे नियम आहेत. अशाच पद्धतीने ते पण आता आपण पाहणार आहोत. चला पाहूया.